भोंदूबाबा अशोक खरातवर तिसरा गुन्हा दाखल झालाय। नाशिकच्या सरकारवाडा पोलिसात तिसरा गुन्हा दाखल करण्यात आलाय। खरातनं लैंगिक शोषण केल्याचा पीडितेचा आरोप आहे। धार्मिक विधी आणि भविष्याच्या नावाखाली शोषण केल्याचा आरोप करण्यात आलाय। धक्कादायक बाब म्हणजे लैंगिक शोषण करताना पीडित महिला गर्भवती होती। तर भोंदू अशोक खरातवर तिसरा गुन्हा दाखल झालाय। धार्मिक विधी आणि भविष्याच्या नावाखाली खरातनं लैंगिक शोषण केल्याची तक्रार आहे। विवाहित असताना संसारात वादविवाद होत असल्यानं पीडित महिला खरातकडे गेली होती। पीडित महिला गर्भवती राहिल्यानंतर गर्भपात करण्यासाठी खरातनं कार्यालयात बोलावून महिलेला औषधं दिली। महिलेचा घटस्फोट झाल्यानंतर लग्नाचा आमिष दाखवत खरातनं तांत्रिक विधीच्या नावाखाली लैंगिक शोषण केलं। 2027 मध्ये खरातनं पीडित महिलेसोबत लग्न करण्याचं आश्वासन दिलं। मी अवतारी पुरुष आहे, मला त्रिकाळ ज्ञान आहे असं सांगत खरात विश्वास संपादन करत होता असं पीडितेचं म्हणणं आहे। तुझा घटस्फोट लिखित आहे, तू मागील जन्मातील अप्सरा आहेस, मी भविष्य जाणतो असं खरात बोलल्याचा तक्रारीत उल्लेख करण्यात आलाय। माझ्या नशिबात 2 विवाह आहेत, मी तुझ्या मुलांना चांगल्या प्रकारे सांभाळेन असं खरातनं आश्वासन दिलं होतं असं पीडितेचं म्हणणं आहे।